हॅलो नमस्कार. मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण नाश्ता रेसिपी बघत आहे. त्यासाठी आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. ते आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. ते आपण आता धुवून घेणार आहे. तर ज्या वेळेला आपण तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवलेली नसते आणि नाश्ता तर आपल्याला करायचा असतो, म्हणजे आप्पे किंवा उत्तप्पा बनवायचा असतो, तेव्हा अशा पद्धतीने नाश्ता केला की खूप छान तयार होतो. तर 1 वाटी पोहे आपण धुवून स्वच्छ घेतलेले आहेत. तर हे पोहे आपण पाणी काढून घेतलेले आहेत आणि हे पोहे आपण 10 मिनटे भिजून घेतलेले आहेत. 10 मिनटे पोहे आपण भिजत ठेवले होते. तर 1 वाटी पोहे आपण घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण यामध्ये दही घालत आहे. 1 वाटी पाणी घालून आपण हे सर्व चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले आहे. रवा पण आपण 10 मिनटे भिजून घेणार आहे. त्यासाठी आपण पोहे आणि रवा एकत्र मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनटे मुरत ठेवला होता. नाहीतर पोहे पहिल्यांदा मिक्सरला बारीक करून घ्या आणि नंतर रव्यामध्ये दही घालून पाणी घालून मिक्स करून भिजत ठेवला तरी चालेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घेऊन आणि पाणी थोडेसे घालून आपण बारीक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पोहे आणि रवा बारीक करून घेणार आहे. तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर अशा पद्धतीने आपण पोह्याचे आणि रव्याचे पीठ तयार करून घेतलेले आहे. चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे. भाज्यामध्ये आपण गाजर, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि वाटाणा 1 वाटी घेतलेला आहे. यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे आणि यामध्ये आपण अजून वाटाणा आणि गाजर बारीक चिरून घेतलेले आहे तेही घालत आहे आणि हे सर्व आपण चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण उत्तप्पा तयार करण्यासाठी बॅटर तयार करून घेतलेले आहे. यामध्ये आपण 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्याही आपण घालून एकत्र मिक्स करून घेत आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा इनो घालत आहे आणि हे सर्व पीठ एकत्र चांगले मिक्स करून घेत आहे. चटणी तयार करण्यासाठी आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी यामध्ये आपण कोथिंबीर घालत आहे. चवीसाठी आपण यामध्ये मीठ घालत आहे. अर्धा चमचा आपण साखर घालत आहे आणि थोडासा आपण लिंबाचा रस यामध्ये घालत आहे. पाणी घालून हे आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. हिरव्या चटणीला वरून फोडणी देण्यासाठी आपण थोडेसे तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी चांगली तडतडून घेतलेली आहे. थोडेसे यामध्ये आपण हिंग घालत आहे आणि थोडासा कढीपत्ता आपण गरम तेलामध्ये चांगला भाजून घेतलेला आहे. 1 लाल मिरची घालून तीही आपण तेलामध्ये गरम करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हिरवी चटणीवरती तडका तयार केलेला आहे. तो आपण आता हिरवी चटणीमध्ये घालून परतून घेत आहे. गरम तव्यामध्ये आपण उत्तप्पा तयार करून घेणार आहे. त्यासाठी आपण तव्याला सगळीकडे तेल पसरवून घेतलेले आहे आणि 1 वाटी आपण तयार केलेले बॅटर तव्यावरती सगळीकडे पसरवून घालणार आहे. तीन 4 मिनटे उत्तप्पा आपण एका बाजूने भाजून घेणार आहे आणि नंतर आपण सगळीकडे थोडेसे तेल उत्तप्प्याच्या वरती पसरवून घेणार आहे आणि नंतर आपण उत्तप्पा पलटी करून खालच्या बाजूनेही चांगला भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण उत्तप्पा दोन्ही बाजूंनी चांगला शेकून भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व उत्तप्पे तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत असे छान उत्तप्पे तयार होतात. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण सर्व उत्तप्पे तयार करून घेणार आहे. यामध्ये तांदळाचे पीठ घालून सुद्धा तुम्ही छानपैकी उत्तप्पा तयार करून घेऊ शकता किंवा फक्त रव्याचे उत्तप्पेसुद्धा खूप छान पद्धतीने तयार केले जातात. तर आज आपण पोहे आणि रवा दोन्ही मिक्स करून अशा पद्धतीने उत्तप्पे तयार केलेले आहेत. राहिलेल्या सर्व पिठाचे आपण अशा पद्धतीने उत्तप्पे तयार करून घेणार आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेव्हा डाळ आणि तांदूळ भिजवले नसतील आणि नाश्ता तयार करायचा असेल तर अशा पद्धतीने उत्तप्पा तयार केला की तो चवीला खूप छान लागतो. आणि त्याच्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणीही तयार केलेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.
चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.